या आणि आपलं ध्येय वाक्य काय आहे? ध्येय वचन कोणतं आहे हमारा? इफिसियों की पत्री 4 अध्याय 1 वचन काय आहे ते? तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असं चाला. आपल्याला देवाने पाचारण केलं त्याचे लोक म्हणून, तर तो आमच्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो की आम्ही तसं चालावं. आता जे संदेश आपल्याकडे येणार आहेत ते देवाचे संदेश, देवाच्या वचनामधून देव आपल्या संगती बोलणार. आणि म्हणून मी यावेळेस पुढील वेळ ज्ञानेश्वर सोहोळकर यांच्या हाती सोपवून देतो आणि आपण प्रार्थनापूर्वक हे देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण समर्पित होऊया. टाळी वाजूया आपण देवाच्या. पायल साहेब बोलत असताना एक वाक्य मला फार आवडलं, टेन्शन लेणे का नाही. आणि मला खरंच म्हणजे जर असे पाळक आम्हाला मिळालेत आमच्या चर्चला तर मला आनंदच होईल. जे म्हणतात की टेन्शन घेऊ नका, मला वाटतं ते मला पण सांगतायत की टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जे बोलायचं तुम्ही बोला. आणि असं ज्यावेळेस एन्करेजमेंट मिळतं, असं प्रोत्साहन मिळतं, त्यावेळेस निश्चितच बोलायला आवडतं. आजच्या दिवशी मी विशेष रीतीनं आपल्या सन्माननीय पाळ साहेबांचे विशेष आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि विशेष रीतीने जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांचे देखील मी आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी येण्याची संधी दिलेली आहे. विदर्भात ज्या ज्यावेळेस यायला पाहिजे, ज्या ज्यावेळेस मला आमंत्रण येतं मला आनंदच होतो. मला माहित नाही, कारण मी लहानाचा मोठा यवतमाळ धारव्यात झालो आहे. कदाचित 10-12 वर्ष मी या भागात घालवली आहेत. पण कधीतरी ज्यावेळेस ती वऱ्हाडी भाषा ऐकायला मिळते त्यावेळेस कानाला फार प्रसन्न वाटतं. का रे बाबू कुठं गेला होता, काय करतो? आम्हाला मुंबईत गेल्या 35 वर्षात हे ऐकायला मिळत नाही. पण ज्यावेळेस मी इकडे येतो ते कामून किंवा ही जी काही भाषा आहे, कारण मला आठवतं एकदा कधी कधी काही शब्द आम्हाला कळत नाही. माझ्या मुलांना तर मुळीच कळत नाहीत, परंतु मला थोडे थोडे कळतात. कारण आई ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस मला थोडं कळत होतं की आम्ही वऱ्हाडी कशी बोलतो. मला आठवतं एकदा मी सोहळगावला जात होतो. आमचं जे गाव आहे सोहळगाव, म्हटलं जिथून आम्हाला हे नाव मिळालंय त्या गावात मी एकदा गेलो. आणि तिथे त्या संपूर्ण गावामध्ये एकच टांगा होता आणि अक्षरशः जुना टांगा. आणि त्या टांग्यात बसून आम्ही कारंजावरून मंगरुळपीर फाट्यावरून आज गावात निघालो असताना ज्यावेळेस ते आम्हाला सांगितलं की आता तुम्ही थोडा उतरा, ते म्हटलं ठीक आहे, का उतरायचं आम्ही? तर म्हणजे घोडा यंगत नाही. मला काहीच कळत नाही की यंगत नाही हा काही प्रकार मी कधी ऐकला नव्हता. पण हळूहळू जसं जसं इकडे येत गेलो मला बऱ्याच शब्द कळायला लागले आणि आनंद वाटतो ज्यावेळेस मी इकडे येतो. कारण माझे रूट्स जे आहेत, माझी पाळमुळं जी आहेत ती इथं आहेत. 35 वर्ष जरी मी मुंबईत घालवली आहेत तरी पण वाटतं की जिथं मी लहानाचा मोठा झालो, ज्या भागात मी वाढलो, तिकडे जाऊन देवाची सेवा करायचा प्रसंग मिळावा. म्हणून मला आज विशेष रीतीने आनंद वाटला. मी निश्चित आनंदित आहे आणि मला खात्री आहे, तुम्हाला वचन देऊ द्या की आपला संवाद, आपलं बोलणं, माझं बोलणं, देवाचं आमच्याशी बोलणं हे निश्चितच आमच्या करता विशेष आनंदाचं घडणार आहे. आजच्या दिवसाकरता जे ध्येय वाक्य आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आपण ते ऐकलेलं आहे. तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. आणि मला वाटतं त्याच दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला त्या तुमचा जो प्रवास आहे त्याकडे घेऊन जाणार आहे. मला माहिती आहे आपण थकलेले आहात, म्हणून काही लोक मुद्दाहून आमंदारात बसले असतील की कदाचित जर डोळा लागला तर दिसू नये. असं असेल तर मी निश्चितच त्यात काही वावगं नाही आहे. तुम्हाला जर प्रकाशात आज यायचं नसेल, उद्या येऊ शकता. आणि अंधारातून प्रकाशात येणं हा निश्चितच आपल्या या मेळ्याचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी जास्त वेळ घेणार नाही. थोडक्यात परंतु जे काही देवाने आज आपल्यासाठी दिलं आहे ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जर आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे तर आपण यशाया संदेष्टा 55वा अध्याय, यशाया संदेष्टा अध्याय 55 जर आपण उघडलात आणि जर मी बोलत असताना त्याकडे जर लक्ष दिलं, जी वचन मी सांगतो, तर आपला संवाद निश्चितच योग्य होईल आणि देवाचं वचन कळायला सोपं होणार आहे. यशाया संदेष्टा अध्याय 55 आणि त्यातलं वचन 2 हा आजचा माझा विषय आहे.
आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता. प्रश्न आहे, देवाच्या लोकांना विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आजचा माझा विषय आहे. जे अन्न नाही त्याकरता दाम का देता व ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता. मला वाटतं ही परिस्थिती ज्यावेळेस हे पवित्र वचन लिहिलं गेलेलं आहे, कदाचित 2008 वर्षापूर्वी किंवा 2800 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे लिहिण्यात आलेलं आहे, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा प्रश्न आणि आज देखील पवित्र शास्त्रातील हे वचन आमच्यापर्यंत येतोय आणि हाच प्रश्न देव आज आम्हाला विचारतो आहे की जे अन्न नाही त्याकरता दाम का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता. मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या. एकदा आफ्रिकन जंगलामध्ये एक मिस्टरी आपल्या काही मजूर लोकांना घेऊन एका स्थळाहून दुसऱ्या स्थळी जात होता आणि त्या काळी जायचे काही वळवाट नव्हते म्हणून ते पायी पायी जात होते. आणि पायी पायी जात असताना ज्यावेळेस संध्याकाळ झाली आणि यांनी ठरवलं की आपण एका ठिकाणी राहूया म्हणून, आणि त्या ठिकाणी त्यांनी मिस्टरांनी राहायचं ठरवलं. त्या ठिकाणी ते राहिले. सकाळ झाली, त्यांनी विसावा घेतला. सकाळ झाली आणि एकदम सगळ्यांना वाटलं आता आपण निघायला पाहिजे. मिस्टरी त्या लेबर लोकांना, जे त्या ठिकाणी जे मजूर होते त्यांना म्हणतायत की चला चला उठा, आपण लवकर, हे बघा दिवस वर यायच्यात आपण पुढच्या प्रवासाला गेलं पाहिजे. मजूर जागेहून हालत नाहीत. त्याने म्हटलं काय झालंय तुम्हाला, चला जायचंय, ऊन येईल, लवकर निघायला पाहिजे. एकही मजूर जाग्याहून हालत नव्हता. त्यांनी त्यांचे जो संभाषण ट्रान्सलेट करणार होता त्यांना विचारलं की अरे बाबा तुझ्या भाषेत विचार की हे लोक का हालत नाहीयेत, काय प्रॉब्लेम आहे यांचा. प्रियांनो, त्या मजुरांनी जे उत्तर दिलं ते फार मार्मिक होतं. त्यांनी एकच सांगितलं, साहेब काल आम्ही इतक्या जोरात धावत निघालो शरीराने आणि लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो, पण त्यामुळे झालं काय, आम्ही शरीराने तर येऊन पोहोचलो पण आमचे आत्मे मात्र मागे राहिलेले आहेत. ते आत्म्याची आम्ही वाट बघतोय. आत्मे आले, शरीरात घुसले की आम्ही निघूया. प्रियांनो, जे आम्हाला कळत नाही त्या अनाडी लोकांना कळलं. आज आम्ही या ठिकाणी मेळायला आलो आहोत. प्रश्न असा आहे की फक्त शरीराने या ठिकाणी आहे, माझा आत्मा आज माझ्याबरोबर आहे का. शरीराने येणे सोपं आहे. गाडी धरा, बैलगाडीत बसा, तुम्ही इथे येऊ शकता, चाला तुम्ही येऊ शकता, पण तुमचे आत्मे तुमच्या शरीरात बरोबर आहेत का. देव आत्मा आहे, तो आत्म्यांशी बोलतो, शरीराशी नाही. आणि हाच प्रश्न आहे की आजचा जो आमचा 21वे शतक आहे, तुम्ही बघा मुंबईमध्ये एक असं आहे की आम्ही ज्या लोकल्स पकडतो ना, 2-1, 2-3, 2-4, 1 मिनिटाने 1 मिनिटाचा फरक आहे. तुम्ही बघा व्हीटी स्टेशन बघा, चर्चगेट स्टेशन बघा, लोक धावतायत, प्रत्येक जण धावतोय. आम्हाला एक आमच्या नसांमध्ये शरीराने प्रत्येक व्यक्ती, मग तो ख्रिस्ती असो की कोणी असो, तो धावतोय. आमचा आत्मा कुठे माहित नाही, शरीर मात्र धावतंय. म्हणूनच शरीर थकतं आणि मग शेवटी शरीराचा नाश होतो. पण अशा वेळेस प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि जो आमच्या जीवनात जे घडतंय तेच नेमकं इस्रायल लोकांवर घडत होतं. ते लोक धावत होते इकडून तिकडं, या राष्ट्रातून त्या ठिकाणी, त्या ठिकाणून त्या ठिकाणी. 40 वर्षे लोक फिरले त्या वाळवंटात, परंतु आत्मा बरोबर नव्हता. आणि प्रियांनो, ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस हा प्रश्न येतो की जे अन्न नाही त्याकरता दाम का देता व ज्याने तृप्ती होत नाही त्याकरता श्रम का करता. अन्न म्हणजे काय. अन्न म्हणजे मी स्वतः, कधी कधी आमच्या या धावपळीमध्ये कधीतरी आमच्या जीवनात असे प्रसंग येतात, आम्हाला वाटतं की अरे आमच्या जीवनात हे काय चाललंय. मी काही काही घरातून फिरतो, मला आवडतं कुटुंबांना भेटी देणं, त्यांच्याबरोबर बसणं, त्यांच्या समस्या ऐकणं, त्यांच्याविषयी बोलणं. वेगवेगळ्या समस्या आहेत. पायसाहेब, मुलीचं लग्न होत नाही,
पाळसाहेब मुलगा चांगला शिकत नाही, मुलाला चांगली नोकरी नाही. प्रश्न आहेत, एक नाही अनेक प्रश्न आहेत. मुलाला मी चांगलं शिकवलंय, इंजिनियर झालेला आहे, भरपूर खर्च केलाय, तरी देखील चांगली नोकरी मिळत नाही. सगळं काही करतोय मी. नैराश्य आमच्या ख्रिस्ती धर्मात, ख्रिस्ती कुटुंबात नैराश्य ज्यावेळेस मी ऐकतो डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. का ख्रिस्ती घरांच्या समस्यांचं उत्तर नाहीये? आमच्या घराचे प्रश्न आहेत त्यांना उत्तर नाहीये? त्याला उत्तर आहेत. आणि मग ते आम्ही त्यावर श्रम करतो की जे अन्न नाही. कधी कधी जे श्रम जे आहेत आमचे, जे काही आम्ही करतो त्यामध्ये आम्हाला सुख वाटत नाही. कदाचित तुमचा व्यवसाय वेगळा असू शकतो, तुम्ही पालक असू शकता, तुम्ही लीडर्स असू शकता, जे काही तुम्ही असू शकता. कधी कधी तुम्हाला त्या संभ्रमात येता, नैराश्याने तुम्ही ग्रासले जाता आणि वाटतं याला काहीच अर्थ नाही, कायलाच यश मिळत नाही. हो, प्रत्येक वेळेला अंगात जे काय करायला जातो अपयश पदरात पडतं. मिनिस्ट्री करणाऱ्याला वाटतं मी एवढी चांगली मिनिस्ट्री करतो, पण एकही फळ मी आणून देऊ शकलो नाही. प्रत्येक जण नैराश्याने ग्रासलेला आहे. का? कारण आम्ही फक्त धावतो आहोत, आमचे आत्मे आमच्या शरीरात नाहीये. मला खात्री आजच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतोय, आमचे आत्मे आमच्या शरीरात असलेच पाहिजे, तरच हे कम्युनिकेशन किंवा संभाषण होऊ शकतं. आणि नंतर आम्ही पुढे असं बघतोय, या समस्येला उत्तर आहे का हो? या निराशेतून आम्ही बाहेर येऊ शकतो का ख्रिस्ती म्हणून? होय, आम्ही येऊ शकतो. परंतु त्याकरता या ठिकाणी जर तुम्ही ते पवित्र शास्त्रात बघा, 2 शब्द महत्वाचे आहेत. या, जवळ पैका नसलेल्या तुम्ही या, सौदा करा, खा, या. आणि नंतर म्हटलेलं आहे कान द्या, या, ऐका. 2 महत्वपूर्ण शब्द आहेत. पहिला शब्द आहे या 4 वेळा आहे, कान द्या किंवा ऐका 3 वेळा आहे. समस्येचं उत्तर कळालं? आम्ही क्षणभर देवाच्या चरणी थांबत नाही आणि देवाच्या जवळ जात नाही आणि आपले कान तिकडं काढत नाही, देवाचं ऐकत नाही. फक्त आपल्या बळावर, आपल्या शक्तीवर धावतो, वर्षानुवर्ष धावतो. देवन तू माझ्या बाळा, क्षणभर थांब, मजोळे, माझी वाणी ऐक. मला वाटतं इस्रायल लोकांना त्यांना हे सांगावं लागलं. तोच देव आज आम्हाला हे सांगतोय की या, ऐका आणि कान द्या. ते जर आम्ही करू शकलो, येणाऱ्या 2-3 दिवस आम्हाला मिळणार आहे. माझी एकच विनंती असणार आहे, देवाच्या जवळ या, कान द्या, ऐकाचा प्रयत्न करा. मला सांगू द्या, तुमचं नैराश्य ज्या दिवशी तुम्ही रविवारीतून परत जाल ते संपूर्ण नष्ट झालेलं असेल, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. प्रियांनो, एक महत्वाचं, समजा आम्ही ऐकलं देवाचं, जवळ आलो, तर फायदा काय? नुसतं नैराश्य दूर होणार आहे? त्या ठिकाणी एक वचन आहे, वचन 3, मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करेन, म्हणजे दाऊदाला दिले केलेले अढळ प्रसाद तुम्हाला देईल. काय मोठी बक्षीस! अरे, जे मी दाविदाला दिलं आहे ते मी तुम्हा प्रत्येकाला देईल, असा देव म्हणतोय. दाविदाला त्यांनी काय दिलं होतं? दाविदाच्या, आपण ज्या पाचारणाचा विचार करणार आहोत उद्यापासून, त्यावेळेस लक्षात घ्या की दाविदाला वाटलं, ज्यावेळेस त्यांनी आपलं सैन्य सगळे युद्ध जिंकले, दाविदाला वाटलं मी देवासाठी एक आता मंदिर बांधलं पाहिजे. चांगली योजना आहे. आमच्या जीवनात कधीतरी असं काहीतरी येताना वाटतं मी देवासाठी हे केलं पाहिजे, मी मेळावे भरवले पाहिजे, मी अमुक केलं पाहिजे, मी लोक आलेत पाहिजे, मी लोकांनी ऐकलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. नाथान संदेश त्या म्हणतोय, ज्यावेळेस नाथानाकडे तो सांगतोय, तो म्हणतो की देव म्हणतोय की दाविदा, तुला जर मंदिर बनायचं आहे तर बनव. त्याकरता तुम्ही नंतर 2 शमूएल 7 अध्याय वाचू शकता. परंतु देवाने सांगितलं की तू मंदिर बांध. दुसऱ्या दिवशी परत नाथान संदेशातून सांगतो की दाविदा,
तू मंदिर बांधणार नाहीस, तुझा मुलगा शलमोन मंदिर बांधणार आहे. कसल्या प्रकारचा देव आहे? काल म्हणत होता बांधा, आज म्हणतो की तू बांधणार नाहीयेस. प्रियांनो, देव आमच्याशी बोलतोय. कधी कधी आमच्या जीवनात बऱ्याच योजना असतात, नाही? आम्ही मिनिस्ट्रीमध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही योजना बनवतो. विशेषतः माझी सेवा जे फिल्म ऍक्टर्स आहेत आणि जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्याबरोबर जास्त आहे. वेगवेगळ्या आम्ही योजना करतो. मी पूजा भटशी बसून पुढच्या वर्षी काय करता येईल याविषयी विचार करत होतो. पूजा भट ख्रिश्चन नाहीये, परंतु ज्यावेळेस आम्ही योजना करतो, परंतु कुठंतरी देव येतोय की म्हणतो नाही, हे नाही, हे करायचं आहे. देवाची वाणी ऐकायची आमची क्षमता असली पाहिजे. तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे मनात येतं ते देव करेलच असं नाही, आणि ते म्हणजे देवाचं पाचारण आहे हे समजणं सगळ्यात मोठी चूक आहे. दावीदाला वाटलं मला पाचारण झालं मंदिर बांधायचं. देव सांगतो नाही, तू बांधणार नाही, शलमोन बांधणार आहे. याचा अर्थ देवाने त्याच्या मनात जे पाचारण होतं ते बदललं का? नाही, फक्त त्यातले काही डिटेल्स बदललेले आहेत. योजना तीच होती, परंतु तो दाविदाला म्हणतो की अरे दाविदा, तू फक्त मंदिर बांधायचं म्हणतोय, जे मंदिर विटा चुनांनी बांधणार आहे. अरे मी ते बांधणार आहे. सजीव अशी संस्था, एक घराणं निर्माण करणार आहे तुझ्यामधून. त्याला इंग्लिशमध्ये डायनेस्टी म्हणतायत. खरं तुझ्यामधून एक सजीव संस्था, माणसांची संस्था निर्माण करणार आहे. अरे तू बिल्डिंग मध्ये कुठं गुंतून बसलेला आहेस. देव ज्यावेळेस आम्हाला पाचारण करतो प्रियांनो, देव आम्हाला छोटस टार्गेट देत नाही. देव ज्यावेळेस तुम्हाला निवड करतो आणि देव आमच्याशी बोलतो, तो तुम्हाला उच्च दर्जाचं पाचारण देतो. अरे तू याचा काय विचार करतो, तू हे करणं महत्वाचं आहे. अशा वेळेस आम्ही कान दिले पाहिजेत आणि ऐकलं पाहिजे. आणि नंतर आपल्याला माहित आहे, दाविदाने ते पाचारण ऐकलं, देवाची वाणी ऐकली, आणि नंतर शलमोनाने जे मंदिर बांधलं प्रियांनो, जगात तसं मंदिर बांधण्यात आलेलं नाहीये. क्वीन शेवा आली, तिने स्तुती केली. बरेच पूर्वेकडून राजे आले, त्यांनी तिची स्तुती केली. ते कोणी बांधले? पण त्याचा संपूर्ण प्लॅन दाविदाचा होता, बांधलं फक्त शलमोनाने. पाचारण कधीही एकटी जर्नी नाहीये, एकटं जायचा प्रकार नाहीये. कधी लक्षात घ्या की मला झालेलं पाचारण मी असं करणार नाही. देवाला ज्यावेळेस तुम्हाला तो पाचारित करतोय, बोलावतोय, सेवा देतोय, त्याची इच्छा आहे की तुम्ही एकत्र जाऊन हे पाचारण पूर्ण केलं पाहिजे. एकटा प्रवास नाहीये, हे एकत्रित करायचं आहे. पण त्यासाठी देवाची वाणी ऐकणं हे फार महत्वाचं आहे. नंतर तो काय म्हणतो 4थ्या वचनात, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमलेले आहे. काय बक्षीस मिळालं ज्यावेळेस देवाची वाणी ऐकली त्यावेळेस? 4थं वचन, मी त्यांना साक्षी, नेता आणि शास्ता बनवलाय. साक्षीदार म्हणजे काय? काय अपेक्षा आमची साक्षीदाराकडून? साक्षीदारांनी खरं बोललं पाहिजे, त्यांनी सत्य बोललं पाहिजे. तो म्हणतो मी तुला असा माणूस बनवेल, असं मनुष्य तुला बनवेल की तू खरं बोलशील, जे सत्य आहे ते बोलशील. जे विटनेस म्हणून तू माझा साक्षीदार होणार असेल तर मी तुला ते सत्य तुझ्या अंगात भिनवणार आहे. नंतर म्हटलेलं मी तुला नेता बनवेल, लीडर. धावपळ चालली आजकाल, प्रत्येकाला लीडर बनायला पाहिजे, प्रत्येकाला नेता बनायला पाहिजे. प्रियांनो, नेता म्हणजे कुठंतरी डोंगरावर वर थांबायची जागा नाहीये आणि लोकांना आमंत्रण द्यायचं. नेता तो असतो, तो जमिनीवर मनुष्यांबरोबर चालतो, त्याच्या चेल्यांबरोबर चालतो. तो म्हणतो की मी तुला नेता बनवणार आहे, आणि शेवटी म्हणतो त्याला मी शास्ता बनवेल, ऑथॉरिटी देईल, त्याला मी अधिकार देईल. प्रियांनो, देवाचं जर पाचारण आज मी ऐकलं आणि देवाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर मला तुम्हाला सांगू द्या की देव आम्हाला सत्य बोलायला शिकवेल, देव आम्हाला लीडर बनवेल, नेता बनवेल, आणि तो आम्हाला अधिकार देईल, याशिवाय राहणार नाही. आणि जे तुम्ही करू शकला नाही ते तुम्ही करू शकाल, हे विसरून जाऊ नका. परंतु कित्येकदा आम्ही देवाची वाणी ऐकत नाही. 6वं वचन, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे त्याचा दावा करा,
दुर्जन आपले मार्ग सोडोत. या ठिकाणी जे पाप, ज्या पापाविषयी लिहिलेलं आहे की जे लोक देवाच्या जवळ जात नाहीयेत, देवाला शोधत नाहीयेत, देव जवळ आहे. आज या मंडपात देव आमच्या बरोबर आहे, पण आम्ही त्याला शोधतो आहोत का? आम्ही त्याच्या निकट जातो आहोत का? आम्ही आमचे कान त्याला देतो आहोत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. देव म्हणतो की अरे धावणं ठीक आहे, थोडा थांब बेटा, थोडस थांब, चेंज म्हणून का होईना थोडस थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. देव आज तुमच्याशी तेच म्हणतोय की मला 1 मिनिट दे, 2 मिनिट दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो जवळ आहे, आम्ही त्याच्याशी बोलत नाही. प्रियानो, ज्यावेळेस वधस्तंभावर येशू ख्रिस्ताचं मरण झालं आणि ज्यावेळेस तो पडदा फाटला, याचा अर्थ आहे की आज देवामध्ये आणि आमच्यामध्ये ते डिस्टन्स किंवा अंतर राहिलेलं नाहीये. आम्ही आता देवाच्या जवळ जाऊ शकतो, पण आम्ही देवाच्या जवळ जात नाही. आम्ही आमच्या गुडघ्यावर जात नाही. आम्ही देवाशी बोलत नाही. बोलतो कधी? ज्यावेळेस आमच्याकडे भरपूर मोठी लिस्ट घेऊन, जशी आम्ही दुकानदाराकडे जातो, किराणा मालाची लिस्ट घेतो, तशी काहीतरी आम्ही लिस्ट घेऊन देवाच्या मंदिरात जातो आणि देवाला ती लिस्ट देतो. ते बोलणं नाही. तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या. प्रियांनो, देवाचं जर ऐकायचं असेल तर आपल्याला काहीतरी द्यावं लागेल हो. जर आम्ही देवाकडे जाणार नाही तर आम्ही त्या वधस्तंभाचा अपमान करतो आहे. हा वधस्तंभ त्या यासाठी आहे की आम्ही देवाजवळ जावं आणि त्याची वाणी ऐकावी म्हणून. पण ज्या वेळेस आम्ही देवाची वाणी ऐकत नाही, त्यावेळेस आम्ही त्या वधस्तंभाचा अपमान करतो. हे विसरून चालणार नाही. त्याकरता आम्हाला वेळ देणं महत्वाचं आहे. वेळेचा प्रॉब्लेम फक्त मोठ्या शहरात नाहीये, हा खेडोपाड्यात पण आहे. खेड्यातला माणूस तितकाच बिझी आहे जितका शहरातला आहे. फक्त शहरातला नाटक जास्त करतो, सांगत नाही नेमका किती बिझी आहे. कारण बिझी असणं हे एक मोठं फॅड किंवा फॅशन झालेली आहे. कोणी जर मला फोन केला, सांगितलं माळिक साहेब तुम्ही येऊ शकता का, मी कधी त्यांना म्हणणार नाही हो. मी माझी डायरी बघतो तुम्हाला सांगतो. पण मला माहित आहे की मी अवेलेबल आहे. परंतु मी जर असं म्हटलं की मी अवेलेबल आहे, येतो मी, तर लोक म्हणतात अरे काय आहे, याकडे कोणी बोलवत नाही वाटतं. पण त्याच्यावर इम्प्रेशन करण्याकरता मी सांगली माझी डायरी बघतो आणि नंतर तो, हे आम्ही शहरी लोकांचं काम आहे. आम्ही कुठेतरी टाइम मॅनेजमेंट एक तर फार बढून सांगतो किंवा ते आम्ही त्याप्रमाणे ऐकत नाही. प्रियांनो, देवाला वेळ देण्याचा प्रयत्न करा. मला आठवतं मला उदाहरण देऊ द्या. काही वर्षापूर्वी मी मँचेस्टर डायसिसला गेलो. त्या ठिकाणी मला काही मित्रांबरोबर आम्ही इन्व्हिटेशन होतं आणि मी गेलो. लंडनला उतरल्यानंतर आम्ही मँचेस्टरला एका कारमध्ये आमच्या मित्रांनी आम्हाला घेऊन गेले. जाताना पहिल्यांदाच त्या देशात, नवीन देशात ते हिरवगाळ रान, मस्त टेकड्या बघून फार बरं वाटलं. आणि जाताना आम्ही सगळं म्हणतो अरे बापरे काय छान दिसते, अरे ते झाडं बघ, अरे काय फुलं बघ, हा काय कलर दिसतंय, काय. प्रत्येक जण अप्रिशिएट करत होता, प्रत्येक जण त्याची वाहवा करत होता की देवा तू काय निसर्ग बनवला, देवा खरोखर तू महान आहेस. आम्ही देवाची स्तुती केली, देवाचा आनंद व्यक्त केला, कारण इतकं चांगलं नैसर्गिक सौंदर्य आम्हाला बघायला मिळालं. पण ज्यावेळेस आमचं काम झालं 8 दिवसांनी, आम्ही परत लंडनला आम्हाला जायचं होतं, आमची फ्लाईट पकडायच्या होत्या, परत घरी यायचं होतं. प्रत्येकाला घरी यायची ओढ लागलेली होती, घरचं जेवण खायची इच्छा लागली होती. आणि अशा वेळेस आम्ही निघताना आमच्याबरोबर ज्या स्त्रिया होती त्यांनी काहीतरी ठरवलं थोडं शॉपिंग करावं म्हणून. आणि तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस मला माफ करा, ज्यावेळेस बाया शॉपिंग करतात वेळ लागतो. वेळ झाला आणि मग आम्हाला मात्र धावपळ करावी लागली. परत आम्ही बसमध्ये बसून आम्ही लंडनला निघालो. प्रत्येक जण शांत होता, कोणी बोलत नव्हतं. प्रत्येक जण आपल्या घड्याळाकडे बघत होता. ब्रदर किती वाजले, ब्रदर किती वाजले, आता हे कोणतं गेले, आता कुठं येणार आहोत, कुठपर्यंत पोहोचलो. प्रत्येक जण ड्रायव्हरला विचारतो कुठपर्यंत पोहोचलो. आजूबाजूचा निसर्ग बदलला होता का, पर्वत बदलले होते का,
नाही. झाडं झुडपं बदलले होते का? कलर बदलले होते का? नाही, तेच होतं. तोच रस्ता होता, त्याच रस्त्याने चाललो होता, तोच हायवे होता. पण जाताना आमच्याकडे वेळ होता म्हणून आम्ही स्तुती करत होतो देवाची. जाताना आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून आम्ही देवाची स्तुती करायला विसरलो. निसर्ग बदलला नाही, आमच्याकडे वेळ नव्हती. प्रियांनो, देव बदललेला नाहीये, देव तोच आहे. ज्याने तुम्हाला पहिल्या दिवशी पाचारण केलं, सेवेत बोलवला, देव तोच आहे. पण पाचारण झाल्यानंतर आमची जी धावपळ सुरू झाली, त्या देवाला आम्ही विसरलो, त्याला आमच्याकडे द्यायला वेळ नाहीये. देव बदलत नाही. काल आज उद्या माझा देव तसाच आहे. म्हणून वेळ देणं फार महत्वाचं आहे. नंतर 8वं वचन, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. मग देवाचं जर ऐकायचं आहे, देवाला जर वेळ द्यायची आहे, तर ऐकणार कसं? आणि या ठिकाणी म्हटलेले आहे की तुझे विचार देव आम्हाला कळत नाहीत. देव म्हणतो बरोबर आहे, माझे विचार आणि तुमच्या विचारात तफावत आहे. तुमचे विचार माझे विचार एकत्र नाही आहेत, परंतु ते इतके दूर नाही आहेत की तुम्हाला ते कळणार नाही. हे मानवा, हे एक्सक्यूज देऊ नकोस की तुला देवाचे विचार कळत नाही. आणि फार चांगलं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे, जसा पाऊस आणि बर्फ हे आकाशात असतात. कधी बघितलं कोणी पाऊस किती लांब असतो, बर्फ किती लांब असतो? मला नाही वाटत आपण तो पण कॅच करू. कोणी म्हणतात पप्पा मला पाऊस धरून द्यायला नाही देऊ देतात मी. परंतु तोच पाऊस किंवा तोच बर्फ ज्यावेळी जमिनीवर येतो, त्या सुपीक जमिनीवर पाऊस पडतो, त्यातून बीज तयार होतं. फार लांब वाटलं आम्हाला, पाऊस फार लांब आहे हो, ढगाच्या पलीकडे आहे. परंतु तो इतका लांब नाही की तो आमच्याशी त्याचा संबंध येऊ शकत नाही. तो जमिनीवर पडतो. देवाने ते पाऊस जमिनीवर पाडल्याने सुपीक जमिनीतून पीक बाहेर येतं. तसं देवाचं वचन आहे. कळत नाही. मला आठवतं ज्यावेळेस जॉनी लिव्हर ज्यावेळेस नवीन नवीन ख्रिस्ताकडे येत होते, त्यावेळेस त्याची माझी ओळख आहे. ही व्यक्ती एक सर्वसाधारण ख्रिस्ती होती, त्याला आपण नॉमिनल ख्रिश्चन म्हणतो. आणि त्यावेळेस त्यांची माझी ओळख असताना मी एकदा त्यांच्या बरोबर गेलो आणि स्टुडिओमध्ये त्यांच्याबरोबर होतो. तर आमचा असाच विषय निघाला. तर त्यांनी त्यांचा एक तेलुगू पाळक होता, त्याला फोन केला आणि सांगितलं, एक वचन त्यांना कळत नव्हतं आणि त्यांनी विचारलं, पादरी साहेब क्या लफडा आहे? मी थोडा 2 मिनिटं त्याच्याकडे बघत राहिलो. पवित्र शास्त्रात लफडा नव्हता तो, परंतु त्याला ते कळत नव्हतं. म्हणून त्याला विचारायचं होतं, देवाशी बोलायचं होतं, कुठून तरी ते समजून घ्यायचं होतं. प्रियांनो, कधी कधी देवाचं वचन आम्हाला बोरिंग वाटतं. माझा मुलगा म्हणतो, काय पप्पा त्याच्यात नुसतं काय वाचलं, ते एक तर नुसतं मंदिर कसं बांधलं, इतक्या फुटाचे काम आणि इतक्या कलर अमुक होतं, ते तमुक होतं, हे होतं ते होतं, काय बोरिंग वाटतं. आज जे तुम्ही तरुण आहात, शास्त्र घेऊन कदाचित तुम्हाला ते बोरिंग वाटते. का बोरिंग वाटतं माहिती आहे? कारण पवित्र शास्त्र काय आहे हे आम्हाला कळलं नाही किंवा तुम्हाला ते कोणी समजून सांगितलं नाही. आम्ही ज्यावेळेस परीक्षेला तयारी करतो त्यावेळेस काय करतो? पुस्तकं वाचतो, नाही, पाठांतर करतो, लिहून काढतो, नोट्स बनवतो, काय काय तयारी करतो. आणि परीक्षा झाली की पुस्तक फेकून देतो. शेवटच्या दिवशी अरे यार बहुत हो गया, बस झालं, संपलं आता. कधी कधी आम्ही पवित्र शास्त्राचा तसाच उपयोग करतो, नाही. मला उद्या संदेश द्यायचे, मी तयारी करण्याकरता पवित्र शास्त्र पूर्ण वाचून काढतो. उद्या बायबल क्विजला मला भाग घ्यायचा आहे, मी पवित्र शास्त्राकडे जातो. काय काय पवित्र शास्त्राचे उपयोग आहेत, नाही. देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आमचा दृष्टिकोन चुकीचा आहे, त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला कधीच कळणार नाही. मला आठवतं काही वर्षापूर्वी माझी मुलगी आजारी होती हॉस्पिटलमध्ये. आणि ज्यावेळेस मी तिचा डब्बा तिला घेऊन जात होतो हॉस्पिटलमध्ये, बायको बनवून दिला, तर बायकोने एक पवित्र शास्त्र नवीन करार माझ्याबरोबर दिला. हे एक काम करा, इकडे या, हे पवित्र शास्त्र पण घेऊन जा आणि तिच्या उशाची ठेवा. कशासाठी? देवाचं वचन तिच्या उशाची राहिलं, ती बरी होईल लवकर. अर्थात अंधश्रद्धा म्हणा की काय असेल ते,
मला आवडलं नाही आवडलं, मी कृपा करून बायकोचा जसा आज्ञाधारक नवरा जे काही करतो ते मी पण केलं आणि ते बायबल घेऊन तिच्या उशाशी नेऊन ठेवलं. आपल्याला वाटतं आजार, पवित्र शास्त्र उशाचे आजार बरे होतात, कोणाला वाटतं भूत निघून जातात. पुष्कळ उपयोग आम्ही पवित्र शास्त्राचे करतो, पण पवित्र शास्त्राकडे त्या दृष्टिकोनातून बघत नाही. तुम्हाला माहिती आहे पवित्र शास्त्राला हिब्री भाषेत काय शब्द वापरलेला आहे? तबार. आणि ग्रीक भाषेत आहे लोगोस. या दोन्ही शब्दाचा अर्थ आहे देवाचा आवाज. कधी आम्ही या पवित्र शास्त्राकडे देवाचा आवाज म्हणून बघितलं आहे काय? नाही. यहुदी लोक, इस्रायल लोक त्याला देवाचा आवाज मानत होते. आणि आवाज किंवा जेव्हा कोणी तुमच्याशी बोलतं त्याचा अर्थ काय? समजा या ठिकाणी मी आलो आणि म्हटलं हॅलो पाळक साहेब, आणि पाळक साहेबांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि निघून गेले, तर आमच्यामध्ये कधीही बोलणं होणार नाही. पण ज्यावेळेस ते हॅलो म्हणतात त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलं पाहिजे किंवा त्यांनी मला उत्तर दिलं पाहिजे, आम्ही बोललो पाहिजे. देव आम्हाला हॅलो म्हणतो आहे पण आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही देवाशी संभाषण करत नाही. देवाच्या वचनाकडे देवाचा आवाज म्हणून बघायचा प्रयत्न करा. बोलतो हे बोलणारं पुस्तक आहे. माझा एक संदेश आहे बोलणारा पुस्तक म्हणून. देवाचं वचन बोलते, फक्त आम्ही त्याच्याकडे कशा रीतीनं बघतोय. एक ऐतिहासिक पुस्तक, इतिहास तर जरूर आहे. एक चांगले इंग्लिश शिकण्याकरता एक पुस्तक, हा त्यात इंग्लिश चांगला आहे, किंग जेम्स व्हर्जन बघा, चांगला आहे. परंतु तो देवाचा आवाज आहे हे आम्ही विसरून चालणार नाही. म्हणून देव म्हणतोय या आणि ऐका. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाचं ऐकू ना प्रियांनो, देव आमच्या जीवनात असे चमत्कार करेल की तुम्ही त्याचा विचार करू शकणार नाही. आणि या ठिकाणी ते म्हटलंय तेव्हा तुला वैभवयुक्त करेल असं म्हटलेलं आहे दाविदाच्या बाबतीत. कधी कधी जे लोक तुला ओळखणार नाहीत ते तुला ओळखतील असं म्हटलेलं आहे. मला आठवतं रॉबिन्सन चर्चला मुंबईमध्ये मी बोलत असताना माझा विषय होता वेदना आणि दुःख, काही प्रश्न काही उत्तर. वेदना आणि दुःख, काही प्रश्न काही उत्तर या विषयावर मी बोलत असताना हा मी संपूर्ण संदेश दिला. आणि मंडळीचं ज्यावेळेस शेवटी ज्यावेळेस आम्ही भेटतो त्यावेळेस एक बाई माझ्याकडे आली, पाळसाहेब त्यांना घेऊन आले, सांगितलं या बाईला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हटलं काहीतरी त्यांना सांगायचं म्हणून म्हटलं बोला सिस्टर काय म्हणायचंय. तुम्हाला एक सांगू पाळसाहेब, आज फार मोठा चमत्कार झाला. माझ्या हातामध्ये एकसारखे गरम वाफा निघाल्यासारखं मला वाटतं. पण ज्यावेळेस तुम्ही आज बोलत होता त्यावेळेस माझा हात थंडगार पडला. मी हिलर नाहीये प्रियांनो, मी चमत्कार करणारा कुणी नाहीये. मी तिला म्हटलं बाई मी चमत्कार करत नाही आणि ती माझी मिनिस्ट्री नाहीये. ती म्हटली तुम्ही जर असा विश्वास ठेवा की नका ठेवू, पण हा चमत्कार झाला. कुणाला क्रेडिट मिळते शेवटी? देवाला. कुणाचा काय उपयोग करून घ्यावा, कुणाला कुठं कसं वापरावं हा देव ठरवतोय, मी ठरवत नाही. माझं मोठेपण नव्हतं ते, कारण मला माहित आहे की मी हिलर नाहीये. मी फक्त देवाच्या वचनाचा सेवक आहे. पण चमत्कार वेगळा घडलेला मी ऐकलेला आहे, जिवंत उदाहरण आहे. जर आम्ही देवाची वाणी ऐकली, देवाच्या जवळ गेलो, अनेक चमत्कार आमच्या जीवनात घडणार आहे. 10 वचन, पेरणाऱ्यास बीज व खाणाऱ्यास भाकरी दिल्यापासून ती परत जात नाही. प्रियांनो, देव आमची काळजी घेतोय. जर तो तुम्हाला पाचारण करतोय, जर तो तुम्हाला बोलावतोय, तर तो तुम्हाला खाणाऱ्यास भाकरी म्हणजे आजची सोय करतो आहे. म्हणून म्हणतो तुम्ही काळजी करू नका, भाकरीसाठी काळजी करू नका. त्यानं भाकर मिळते. कदाचित देव तुम्हाला भाकर देणार पण नाही, कारण त्याची इच्छा आहे की तुम्ही थांबावं म्हणून. मला आठवतं माझा मुंबईतला पहिला क्रिसमस मी उपाशी होतो.
सगळे लोक त्या दिवशी सण करत होते, पण मी मात्र उपाशी होतो. त्या दिवशी मला भाकर मिळाली नाही. देवाने मला 25 तारखेला 25 डिसेंबर 1975 साली मला भाकर दिली नाही. परंतु मी देवावर रागावलो नाही, कारण देवाने म्हटलं की भाकर दिली, तुला बीज देतो पेरणाऱ्यास, म्हणजे आजची उद्या की बीज पेरशील तर त्यातून परत तयार होईल आणि परत उद्याची सोय होईल. नुसती भाकर देत नाही, तो बीज पण देतोय. बीज कशासाठी? की हे पेरावं आणि माझी उद्याची सोय व्हावी. आमचा देव फक्त आजची सोय करत नाही, तो उद्याची देखील सोय करतो. आणि सगळ्यात महत्वाच्या प्राण्याच्या वेळेस आम्ही ते ऐकतो, देवाच्या जवळ जातो. 12वं वचन काय म्हणते ते बघा. तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल, पर्वत व टेकड्या तुम्हा पुढे जयघोष करतील, वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील. दुसरं वचन आणि 12वें वचन काय फरक आहे नाही? दुसरं वचन सांगतोय जे अन्न नाही त्याकरता आम्ही दाम देतो, ज्यांनी तृप्त होत नाही त्याकडे आम्ही श्रम करतो, आम्ही फ्रस्ट्रेटेड आहोत, निराश आहोत. आणि 12 वचन काय सांगतं? आम्ही ठरवलं देवाचं, ऐकलं देवाच्या, जवळ दिलं, कान दिलं, तर आम्ही आनंदाने निघालो, शांतीने मिरवत जाल. इतकंच नाही तर पर्वत टेकड्या देखील हात टाळ्या वाजवायला लागले असं म्हटलेलं आहे. यशया संदेशाचं लिखाण फार मार्मिक आहे. जीवनात बदल घडण्याची शक्यता त्यावेळेस आहे ज्यावेळेस आम्ही ठरवू, आम्ही देवाच्या जवळ जाऊन देवाचं ऐकू. ते जर आम्ही ठरवलं, मग ते देवाच्या वचनातून ऐका, देवातून जे काही तुम्हाला बोलतो त्यातून ऐका. तुम्ही आनंदाने मिरवत जाल. आनंदासाठी लोक कुठं कुठे जात आहेत, इंजेक्शन घेतात, गोळ्या घेतात, वाटेल ते व्यसनं घेतात. आनंदासाठी, आनंद मिळावं, क्षणिक आनंदासाठी लोक काय करत नाहीत की मला मुंबई शहरात आम्ही राहलो, दररोज आम्हाला माहित आहे. प्रियानो, आनंद विकत घेता येत नाही, शांती विकत घेता येत नाही. आणि जर तुमची कल्पना असेल की ती चर्चमध्ये फुकट डिस्ट्रीब्यूट करतायत, वागतायत, विकतायत, तिथं पण ती मिळणार नाहीये. कारण ते तुमचं दान आहे जे देव तुम्हाला स्वतःहून द्यायला तयार आहे. जर आम्ही ठरवणार असो की जर मला देव पाचारण करतो आहे तर मी त्याच्याजवळ गेलं पाहिजे, त्याची वाणी ऐकली पाहिजे, तर आम्हाला ती आनंद आणि शांती मिळेल. आणि असं म्हटलेलं आहे की पर्वत टेकड्या तुम्हा पुढे जयघोष करतील. तुमचा आनंद तुमच्या पुढे मर्यादित राहणार नाही. संसर्गजन्य रोग आम्ही ऐकले आहेत, संसर्गजन्य आनंद ऐका, संसर्गजन्य शांती बघा. तुमच्या आनंदामुळे तुमच्या बाजूचा माणूस आनंदी होणार आहे, तुमच्या शांतीमुळे बाजूच्या घरांमध्ये शांती नांदणार आहे. ख्रिस्ती लोकांचा जो परिणाम, ख्रिस्ती लोकांचं जे जीवन आहे ते दुनिया बदलू शकतं, हे विसरून चालणार नाही. अरे ते निर्जीव डोंगर जर टाळ्या वाजू शकतात, हे जर पर्वत टाळ्या वाजू शकतात, तर आमच्या बाजूचे लोक का नाही? आमच्यामध्ये ती शक्ती आहे. आणि शेवटचं जे आहे, काटेऱ्याच्या जागी सरू उगवतील, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल. काटेरी जी झाडं आहेत, जर आम्ही देवाच्या सानिध्यात राहिलो आणि त्याचं ऐकलं, तर ही जी काटेरी झाडं आहेत ही बदलून त्या ठिकाणी चांगले असं मोठं सरूचं झाड, राजेशाही झाड, हिरवंगार तयार होईल असं म्हटलेलं आहे. काटे नष्ट होतील. ख्रिस्ती माणसं आहे, लक्षात घे की तुझ्यामध्ये ती शक्ती आहे की तू काट्याची झाडं उचलून फेकू शकतोस. तुझ्या शेजाऱ्या पाजाराला, तुझ्या देशाला, तुझ्या समाजाला तू रात्रीतून बदलू शकतो. एवढी शक्ती आमच्यामध्ये आहे. आम्ही हा देश बदलू शकतो. या देशाच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आम्ही प्रभूची प्रार्थना म्हटली जाईल हे आम्ही म्हणू शकतो. एवढी शक्ती या ख्रिस्ती समाजात आहे, ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आहे. परंतु महत्व एक आहे, देवाचं जर आम्ही ऐकणार नाही, देवाच्या जवळ आम्ही जाणार नाही आणि आत्मे सोडून नुसतं शरीराने जर भटकणार असो, तर भूत जे भटकणार आणि तुम्ही आणि मी जे भटकतो यात काहीच फरक नाहीये. जनावरात आणि माणसामध्ये हाच फरक आहे. मला माहिती आहे जनावराला आत्मा आहेत की नाही, पण मनुष्य आत्मा आहे. त्याला बुद्धी दिली आहे देवाने, तो विचार करू शकतो. आणि आज जर आम्ही तो विचार केला, देव आमच्याशी बोलायला तयार आहे.
त्याने येणाऱ्या 2 किंवा 3 दिवसात माझी एक विनंती, कळकळीची विनंती आहे, देवाच्या वाणीकडे कान द्या. बोलणारा कोण आहे? गौण आहे. लक्षात ठेवा, वाणी देवाची आहे, पाचारण देवाचं आहे. सोळकर मुंबईहून या ठिकाणी तुम्हाला पाचारण द्यायला आलेलं नाहीये. कारण म्हटलंय, तुम्हा झालेल्या पाचारणास, भूतकाळ आहे, मी भविष्यकाळाविषयी बोलत नाहीये, तुम्हाला झालेलं पाचारण, जे तुम्हाला या आधी झालेलं पाचारण आहे, नवीन पाचारणाविषयी मी बोलत नाहीये. जे झालंय मागं, ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताच्या जवळ आला, त्या दिवसाची आठवण करा. त्या दिवसाची, त्याचे पाचारण 2 वर्षापूर्वी असेल, 10 वर्षापूर्वी मिळालं असेल, माझ्या जीवनात ते 50व्या वर्षी आलं. ते आम्ही विसरून चालणार नाही. आम्ही देवाच्या वचनाकडे कान देणार आहोत. देवाची वाणी ऐकायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मला सांगू द्या, जर आम्ही देवाची वाणी ऐकली तर आमच्यामध्ये ती शक्ती, ती ताकद आहे. आणि मग आम्हाला उगीच कुठंतरी पैसे खराब करता लागणार नाही. जे अन्न नाही त्याकरता आम्ही दान देणार नाहीये. आणि सगळ्यात पहिलं जे वचन परत त्याकडे जायला पाहिजे. पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा. तुमच्याकडे पैसा नाही, या आणि विकत घ्या. असं कसं शक्य आहे? तुमच्याकडे जर पैसा नाही तर तुम्ही विकत कसं घेणार? पवित्र शास्त्र खोटं बोलतंय? पवित्र शास्त्र खोटं बोलत नाहीये. पैसा नसू दे, तुमच्याकडे नाही आहे, पण तू कोणीतरी तुमची किंमत भरलेली आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर आपली किंमत भरलेली आहे. तुमच्या आनंदाची किंमत, तुमच्या शांतीची किंमत, तुमच्या जीवनात असलेले जे नैराश्य ते काढून टाकण्याची किंमत, सगळं काही त्याने दिलेलं आहे. हे आम्हाला विसरून चालणार नाही. एक उदाहरण देऊन मी संपवणार आहे. एक बाप आपल्या मुलासह एका शहरातून दुसऱ्या शहराकडे निघालेला आहे. मुलंच ते ज्यावेळेस जंगलात आले, झेलपाच्या मध्ये मला तमाशे पायकसाहेब सीताफळाविषयी बोलत होते, त्यावेळेस तिकडे सीताफळाची झाडं नव्हती, बोराची झाडं होती. आणि त्या मुलाला वाटलं भरपूर बोरं आहेत, पप्पा भरपूर छान लाल मस्त बोर आहेत, मी जरा थोडे बोरं वेचून येतो ना. बापाला वाटलं ठीक आहे, तर मुलगा आहे, नाही कसं म्हणायचं. ठीक आहे बेटा, बोरं वेच आणि लवकर परत ये. तो गाडी थांबवली, मुलगा उतरला, बोरं वेचायला लागला. त्याने थोडेसे खात होता, थोडे खिशात भरत होता. जे मुलं करतात ते तो करत होता. खाऊ की ठेवू की काय करू? 2 खिशे आणखीन किती 4-5 खिशे असते हातात. त्या काही 4-5 खिशाच्या पॅन्टी नव्हता, आजकाल आहेत. त्याच्याकडे फक्त 2 खिशाची पॅन्ट होती. तेवढे सगळे. बापाने म्हटले बेटा आपल्याला लेट होत आहे, संध्याकाळ झालेली आहे, मला आपण आता निघायला पाहिजे, तू तुझे बोरं बिरं आता बंद कर. तो म्हटला पप्पा आता थोडेसे, हे झाडाचे बोरं छान आहे, छोटे आहेत पण छान आहेत. तर म्हटलं एक काम करतोय, मी हळू गाडी चालवतोय, तू पण माझ्याबरोबर झाडांबरोबर चालत राहा, आपण ठरवत राहू, तू मला फक्त म्हणत राहायचंय बाप्पा पप्पा म्हणत राहायचं. आणि मग मी ज्यावेळेस तुम्हाला पप्पा म्हणशील, बाप्पा म्हणशील, त्यावेळेस मी हू असं करून तुला उत्तर देऊ. आणि जोपर्यंत तुला माझी हू ऐकायला येईल तोपर्यंत समजायचं की आपण अगदी जवळ आहोत, फार अंतर नाहीये. पण ज्यावेळेस तुला माझा आवाज ऐकू येणार नाही त्यावेळेस समजून घे की मी फार पुढे निघून गेलोय आणि आता वेळ झालेली आहे की तू जीव तोडून पळालं पाहिजे आणि माझ्याकडे बापाकडे आलं पाहिजे. प्रियांनो, आजच्या रात्री त्या बापाचा आवाज आम्हाला ऐकू येतोय का? येते वाणी कानावर आमच्या? आम्ही त्याला बाप्पा म्हणतो? देवाची हू तरी ऐकायला येते का? तुम्ही नुसतं बोलून चालणार नाही. तुम्ही बोलले तर ते मनोगत आहे, पण जर देव तुमच्याही बोलते संभाषण होईल. देवात आणि तुमच्यात संभाषण घडलं पाहिजे. देवात आणि तुमच्यात आणि माझ्यात आपण देवाशी बोलत राहिलं पाहिजे. आज मला तुम्हाला सांगू द्या की हा मेळा त्या दृष्टीने आम्हाला विश्वास स्थितीने महत्वाचा वाटला पाहिजे की आम्हाला देवाची वाणी ऐकू आली पाहिजे. थांबूया क्षणभर. तुम्ही 3-4 दिवसाची सुट्टी घेऊन या ठिकाणी घेऊन आलात, आनंदाची गोष्ट आहे, पण हे 2-3 दिवस असेच वाया जाऊ देऊ नका. सीताफळ परत मिळतील. सीताफळ खायला या ठिकाणी यायची गरज नाहीये, परंतु जे योग्य आहे
त्याकडे आपण आज जाणार आहोत. ते आहे देवाचं वचन, देवाची वाणी, आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. देव आपणास आशीर्वाद करो. आपण प्रार्थना करू. तारणाऱ्या ख्रिस्ता, तुझं गौरव, तुला मान महिमा देतो परमेश्वरा. जगाच्या उत्पत्ती पूर्वी तू आम्हाला निवडलेला आहेस, कारण तू आमच्यावर प्रेम करतो देवा. पण या जगाच्या राट गाडग्यात आम्ही तुला कुठेतरी विसरलो आहोत. आमच्या त्या पाचारणाला ज्या करता तू आम्हाला बोलावलंस, ख्रिस्ती म्हणून बोलावलंस, ते विसरलो आहोत परमेश्वरा. क्षमा कर आम्हाला. तुझ्या वाणीकडे कान देण्याकरता, तुझ्या वचनाकडे कान देण्याकरता आमचे कान उभे कर. अंतःकरणाची हाक आम्हाला मिळू दे परमेश्वरा. आज आम्ही तू समोर नतमस्तक होतो आणि म्हणतोय, होय देवा, तू आमच्याशी बोल. आम्हाला तुझी वाणी ऐकायची आहे आणि आज आम्ही तुझी वाणी ऐकणार आहोत परमेश्वरा. तू आमच्याशी बोलत राहा, बोलत राहा. येणाऱ्या दिवसात जे मान सत्य जे आहे आमच्या पुढे ठेवलेलं आहेस ते आम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल, असं तू घडू दे. ख्रिस्त येशूच्याद्वारे मागतो ते ऐकव.